नमस्कार, प्रणाम। आज आपण या ठिकाणी इथे सर्व पत्रकार बंधूंनो जमलेलो आहात। आज ज्या पत्रकार परिषदेनिमित्त जमलेले आहात, तर या पत्रकार परिषदेच्या बाबतीमध्ये जो विषय आहे आजचा, महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागाची जी SIT चौकशी चाललेली आहे, जे विशेष तपास जो चाललेला आहे पथकाच्याकडून, विशेष पथक तपासाकडून जो तपास चाललेला आहे, तर त्याबाबत माहिती देण्याकरता आजची आपली पत्रकार परिषद आहे। सर्वप्रथम तर मी आपल्याला एक गोष्ट कळवू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 7 ऑगस्ट 2025 एक GR प्रसिद्ध केला होता, शासन निर्णय। तर हा शासन निर्णय जो होता की राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात SIT मार्फत चौकशी करण्याबाबत आता राज्यात सगळ्या ठिकाणी पंकज साळुंखे म्हणजे मी गेल्या 19 वर्षापासून शालेय शिक्षण विभागात निस्वार्थपणे काम करतोय। हे महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण शालेय शिक्षण विभागाला माहिती देखील आहे। तर आजवर मी असंख्य भ्रष्टाचाराची प्रकरणं अगदी निस्वार्थपणे शासन दरबारी पोहोचवली। मग अपंग युनिट प्रकरण असेल, अपंग युनिट प्रकरणाची जी SIT चौकशी झाली होती, त्या चौकशी समितीत देखील मी भारत सरकारच्या वतीनं काम केलेलं आहे। ही SIT चौकशी सुद्धा लावण्यामध्ये हा रिपब्लिकन पक्ष जो आहे आमचा, रामदास आठवले गट, मराठा आणि व्यापारी आघाडी, आमचा मोठा सिंहाचा वाटा आहे। कारण की शासनाकडे वेळोवेळी सर्वात पहिले जी भूमिका कोणी मांडली असेल की जे बनावट शालार्थ दिले जात आहेत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती केली जाते बेकायदेशीर, त्याची SIT मार्फत चौकशी व्हावी, ही राज्यात सर्वप्रथम पहिली मागणी करणारा व्यक्ती म्हणजे मी। जबाबदारीने बोलतोय अगदी। तुम्ही गुगल करा, माहिती घ्या, प्रसारमाध्यमांना विचारा, तुम्हाला ही माहिती मिळेल माझी। मग शासनाने या गोष्टीची दखल घेतली, त्याबद्दल शासनाचे मनपूर्वक आभार।